नमस्कार मित्रांनो, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण होय. या दिवशी आपण सर्वजण देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची एकत्र पूजा करतो. पण कधी विचार केला आहे का की ही पूजा एकत्रच का केली जाते? चला तर मग आज जाणून घेऊया दिवाळीच्या या पूजेचं खरं महत्त्व, कथा आणि काही आध्यात्मिक उपाय. तत्पूर्वी जर चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती आम्ही आमच्या चॅनेलवर देत असतो. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, पुराणानुसार एकदा देवी लक्ष्मी भगवान विष्णूसोबत वैकुंठात राहत होती. एके दिवशी तिला जाणवलं की जगातील लोक तिची संपत्ती मागतात, पण शांती आणि बुद्धी नाही. म्हणून ती भगवान विष्णूला म्हणाली, जगात संपत्ती तर मिळते, पण शांती आणि सद्बुद्धी नसल्याने ती टिकत नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, मग तू गणेशाचा आश्रय घे. तोच विघ्नहर्ता आहे आणि सद्बुद्धीचा दाता देखील. त्या दिवसापासून लक्ष्मींनी गणेशाला आपला मानसपुत्र मानलं आणि जिथे लक्ष्मी पूजली जाते तिथे गणेशाचीही पूजा केली जाते. म्हणून दिवाळीला मित्रांनो, रात्री लक्ष्मी आणि गणेशाची एकत्र पूजा केली जाते. म्हणजे संपत्तीबरोबरच बुद्धी, शांती आणि अडथळ्याचं निव. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर जीवनातील सर्व प्रकारची समृद्धी, आनंद, आरोग्य, प्रेम आणि संतोष होय. आणि गणेश म्हणजे अडथळे दूर करण्याची शक्ती, ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो. ज्ञान आणि बुद्धी यांची स्थिरता. त्यामुळे लक्ष्मी गणेशाची पूजा म्हणजे संपत्तीला योग्य बुद्धीने वापरण्याचं प्रतीक होय. मित्रांनो, दिवाळीच्या रात्री ही लक्ष्मीपूजा आपण मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करावी. बुद्धीची देवता म्हणजे सद्बुद्धी स्थिर ठेवून लक्ष्मी मातेला आपण आवाहन करावं, आपल्या घरी बोलवावं. त्यासाठी दिवाळीच्या रात्री घर स्वच्छ करून पूजास्थळ दिव्यांनी उजळवावं. दारात रांगोळी, अंगणात सडा घालून रांगोळी काढावी. दारात देखील दिवे लावावे. प्रथम गणेशाची पूजा करा, कारण तो विघ्नहर्ता आहे, आणि नंतर लक्ष्मी देवीची पूजा करून नैवेद्य, फुले, मिठाई अर्पण करा. त्यांच्यासमोर 5 किंवा 11 दिवे लावा. 4 दिशांना प्रकाश पसरवा. यानंतर पूजा करताना तुम्ही ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा लक्ष्मीचा मंत्र, तसेच ओम गण गणपतये नमः हा गणेशाचा मंत्र जप करायचा आहे. पूजा संपल्यानंतर मंगल आरती करा आणि प्रसाद सर्वांना वाटून घ्या. शक्य असल्यास या दिवशी गरजूंना कांबळा दान करा. हीच खरी देवीची कृपा मिळवण्याची गुरुकिल्ली आहे, कारण जेव्हा आपण आपल्याकडे असते ते वाटून खातो, त्यावेळेस देवी प्रसन्न होते आणि आपल्याला पुढच्या मार्गासाठी अडथळे दूर करते. मित्रांनो, दिवाळी अमावस्येच्या रात्री केली जाणारी पूजा म्हणजे अंधारावर प्रकाशाचं प्रतीक होय. व्यापारी लोक या दिवशी नवी खाती सुरू करतात. लक्ष्मी देवी रात्री घरात प्रवेश करते असं मानलं जातं, म्हणून ही पूजा रात्री केली जाते. त्यामुळे घरात उजेड, स्वच्छता आणि शांतता असावी, वादविवाद नसावेत. तर मित्रांनो, लक्ष्मी आणि गणेश यांची एकत्र पूजा म्हणजे केवळ संपत्तीला आवाहन करणे, संपत्तीला मागणे नाही, तर संतुलित जीवनाचं प्रतीक होय. या दिवाळीत फक्त दिवे नाही, तर आपल्या मनातला अंधारही दूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही दिवाळीची पूजा कशी करता.